नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. इतिहास विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 3 गुण. 1. भारतातील उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते. 2. जयपूर फोर्टचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. 3. भारताने टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. ब. प्रश्न, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 3 गुण. अ, ब आणि क प्रश्न दिलेले आहेत. व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा आणि त्यामधील चुकीची जोडी लिहा. प्रश्न क्रमांक 2 अ. खाली दिलेली संकल्पनाचित्र पूर्ण करा. कोणतेही 2. 4 गुण. भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार. सांस्कृतिक अधिकार. याप्रमाणे तुम्ही सर्व अधिकारांची नावे लिहायची आहेत. दुसरी ॲक्टिव्हिटी कृती पहा. काय दिलेली आहे? महिलांच्या संदर्भातील कायदे. 4 मुद्दे लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. यानंतर तिसरी कृती पहा. 3 पैकी 2 कृतींची उत्तरे लिहायची आहेत. भारताच्या कृत्रिम उपग्रहांची नावे लिहा. यानंतर पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. ब. प्रश्न, खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 गुण. 1. अवकाश संशोधन. 2. भारताची आयात निर्यात. 3. कुटुंब संस्था. 4. शहरीकरण. पुढील प्रश्न, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 गुण. 1. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. 2. भारतीय जनतेचे जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे. 3. ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. 4. चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. खालील उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. दिलेला उतारा जो आहे त्याचं वाचन करा. त्या उतार्यात मध्ये सर्व उत्तरे दिलेली आहेत, त्यामुळे इथे पाठांतर करण्याची गरज नाही. पहिला प्रश्न, मध्ययुगीन काळात माणसाची महत्त्वपूर्ण ओळख कोणती होती? 1 गुण. 2. संविधानातील अधिकारांच्या तरतुदींचा कोणता परिणाम दिसून येतो? 1 गुण. 3. संविधानाने भारतीय नागरिकांना कोणते महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत? 2 गुण. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 6 गुण. 1. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते? 2. पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? 3. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. 4. चिपको आंदोलनाची माहिती लिहा. राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 2 गुण. 1. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या टिंबटिंब आहे. 2. खालीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? शिक्षक दिन, बाल दिन, वसुंधरा दिन, ध्वज दिन. यापैकी उत्तर पर्याय क्रमांक क, वसुंधरा दिन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 गुण. 1. आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. 2. श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली. 3. निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात. प्रश्न क्रमांक 8 अ. खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणताही 1. 2 गुण. 1. सिमला करार. 2. नकाराधिकार. ब. प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही 1. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. खालील तक्ता पूर्ण करा. क्रमांक
झालेले करार, देवाणघेवाण, संबंधित देश. मॅकमोहन रेषा कोणत्या देशांमध्ये झालेली आहे? भारत पाकिस्तानमध्ये कुठला झालेला आहे करार? भारत बांगलादेशमध्ये कोणता करार झालेला आहे? भारत अमेरिकेमध्ये कोणता करार झालेला आहे? त्यांची नावे लिहायचे आहेत. पुढील प्रश्न 2. संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम: पाण्याची टंचाई, नद्या तलाव आटणे, प्रदूषण होणे, निसर्ग समतोल जो आहे तो बिघडतो. त्यामुळे तुम्ही असं लिहू शकता, नैसर्गिक असमतोल निर्माण होतो. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहायची आहेत. कोणताही एक प्रश्न आहे. 2 गुणांसाठी. 1. भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? 2. दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे.